आज आपण थंडी स्पेशल छान अशी गव्हाच्या पिठाची, गुळाची आणि त्याच्यात भरपूर असे ड्रायफ्रूट्स टाकून बर्फी बनवणार आहोत. तोंडात टाकता बरोबर विरघळणारी अशी मस्त साध्या सोप्या पद्धतीने आज आपण ही बर्फी बनवणार आहोत. अजिबात कुठल्याही पद्धतीचा पाक तयार न करता साध्याच गुळामध्ये आपण ही बर्फी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चवीला खूप अप्रतिम लागते ही बर्फी आणि अगदी ठिसूळ आहे. तोंडात टाकता बरोबर विरघळेल इतकी सोपी पद्धतीने मी या ठिकाणी तुम्हाला बर्फी दाखवणार आहे. तर या ठिकाणी सगळ्यात प्रथम आपल्याला तूप लागणार आहे, गव्हाचं पीठ लागणार आहे आणि 5 चमचे बारीक रवा. तूप आणि गव्हाच्या पिठाचं प्रमाण मी पुढे सांगते. फक्त 5 चमचे बारीक रवा घ्यायचा, खसखस घ्यायची आहे 2 चमचे, काजू, बदाम आणि पिस्ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात. आणि गूळ लागणार आहे. गूळ पण किती टाकायचा ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर एका कढईमध्ये, पॅनमध्ये सर्वात प्रथम 1 वाटी तूप घ्यायचं आहे. फुल 1 वाटी तूप घ्यायचं आणि तूप वितळल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 5 चमचे रवा घालायचा आहे, बारीक रवा. रवा घातल्यामुळे बर्फीला छान खुसखुशीतपणा येतो, मस्त मऊसूद बर्फी होते. मग खसखस टाकायची 2 चमचे आणि हे अर्धा ते 1 मिनिट आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे. आता अर्धा ते 1 मिनिट आपण बारीक रवा छान तुपामध्ये परतवला की मग नंतर याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर या ठिकाणी एका वाटीसाठी आपण 3 वाट्या गव्हाचं पीठ घालणार आहोत. फक्त गव्हाचं पीठ घालताना खूप शिगोशिग भरून नाही घालायचं, सपाट 3 वाट्या पीठ आपल्याला घालायचं आहे. तर रवा आणि खसखस छान अशी परतवली गेली आहे. आता आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहोत. सपाट 3 वाट्या गव्हाचं पीठ घालायचं आणि आता हे गव्हाचं पीठ तुपामध्ये मस्त भाजून घ्यायचं आहे. तर जवळजवळ 8 ते 10 मिनिट लागतात छान असं पीठ भाजण्यासाठी. पीठ भाजताना गॅस मात्र मीडियम ठेवायचा आहे आणि सतत एकसारखं पीठ आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता मी जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स दाखवले, काजू, बदाम, पिस्ता, ते सुद्धा आपल्याला अगोदरच कुटून ठेवायचे आहेत. पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी अगोदर कुटून नाही ठेवले. तर मी आता या ठिकाणी ज्या वेळेला अर्ध पीठ माझं भाजलं जाईल त्यावेळेला आपण ते कुटून घेऊ. तोपर्यंत मी गॅस बंद करेन, कारण की मग खाली पीठ जळू शकतं. तर आता काजू, बदाम, पिस्ते आणि काजू, बदाम, पिस्ते हे आपण खलबत्त्यामध्ये घालून छान बारीक कुटून घ्यायचे आहे. याच्यामुळे खूप छान चव येते बर्फीला. चांगलं बारीक कुटून घ्यायचं आणि मग नंतर आता आपण अर्ध पीठ भाजलं गेलेलं आहे. आता हे काजू, बदाम, पिस्त्याचं पावडर पण आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. तर पिठामध्ये काजू, बदाम, पिस्त्याची पावडर घालून घेऊ आणि आता गॅस मी चालू करते आणि पुन्हा आपल्याला हे पिठाबरोबर काजू, बदाम पण छान असे भाजून घ्यायचे आहेत. छान क्रंची बर्फी तयार होते, मस्त लागते एकदम खायला. तर पिठासोबत आता पुन्हा आणखीन आपण हे थोडं भाजून घेणार आहोत आणि काजू, बदाम टाकल्यानंतर, पावडर टाकल्यानंतर 2 चमचे आपल्याला पुन्हा तूप घालायचं आहे. 2 चमचे तूप घालायचं आणि पीठ भाजून घेऊ पुन्हा. पीठ घातल्यानंतर ना थोडंसं ओलसरपणा येतो छान पिठाला आणि मस्त बाकीचं तूप पण पीठ जे आहे ते सोडून देतं आणि मस्त पीठ या ठिकाणी आपलं जवळजवळ भाजत आलेलं आहे. अर्ध्याच्या वरती पीठ भाजलं गेल्यानंतर काजू, बदामची पावडर घालायची आणि ती सुद्धा पिठासोबत आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. तर या ठिकाणी पीठ पूर्ण भाजून घेतलेलं आहे 8 ते 10 मिनिट मीडियम गॅसवर. आता एक रिकामी कढई गॅसवर ठेवलेली आहे. आता आपल्याला यामध्ये ज्या वाटीने आपण सुरुवातीला तूप घेतलं होतं त्याच वाटीने पुन्हा आणखीन अर्धी वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि एकाच वाटीने पिठाचं आणि तुपाचं प्रमाण घ्यायचं आहे. ज्या वाटीने तुम्ही 1 वाटी तूप घेणार त्याच वाटीने पीठ पण घ्यायचं आहे. तर अर्धी वाटी तूप घातलं आणि तुपामध्ये 2 शिगोशिग भरलेला गूळ घातलेला आहे. गूळसुद्धा कापून घेतलेला आहे. अर्ध्या वाटी तुपामध्ये 2 शिगोशिग भरून गूळ घेतला आणि ते दोन्ही वाट्या गुळाच्या घातलेल्या आहेत तुपामध्ये. आता हा गूळ जो आहे तो फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे.
गुळाला उकळी येऊ द्यायची नाही, फक्त विरघळून घ्यायचा पूर्ण पाणी होईपर्यंत. नंतर वेलचीची पावडर घातलेली आहे, थोडंसं जायफळ किसून घालूया आणि पूर्ण गूळ विरघळला की लगेच गॅस बंद करायचा. गरम कढईमध्ये तो छान पातळ होतो. जर जास्त वेळ चालू ठेवला तर मग त्याचा पाक तयार होतो आणि मग बर्फी कडक होऊ शकते. म्हणून या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करून द्यायचा पूर्ण गूळ वितळल्यानंतर. आता मी या ठिकाणी गॅस बंद करून दिलेला आहे आणि तुपामध्ये गूळ छान असा मस्त पूर्ण वितळलेला आहे, विरघळलेला आहे. आता आपण यामध्ये हे बघा बंद केलेला आहे गॅस. आता याच्यामध्ये आपण जे बर्फीचं पीठ भाजून ठेवलेलं आहे ते घालणार आहोत. खाली उतरवून तुम्ही घालू शकतात. तर या ठिकाणी मी तुम्हाला वरच दाखवलं. मी थोड्या वेळाने कढई खाली उतरवते. आता लगेच ताबडतोब आपल्याला पीठ जे आहे ते गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. लवकर लवकर करायचं, नाही तर मग काय होतं की खूप घट्ट होऊन जातं मग कढईमध्येच. खाली उतरवून घ्यायची वाटल्यास तर कढई. आता या ठिकाणी पूर्ण गुळामध्ये पीठ जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं बर्फीचं सारण तयार आहे. हे आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर सर्व गूळ व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेतला. आता डिशमध्ये आपण सगळं सारण घालून बर्फी सेट करून घेणार आहोत. तर या ठिकाणी सारण थोडंसं जास्त होतं म्हणून हे थोडं डिशच्या बाहेर जात होतं. तर मी हे पसरवून घेतल्यानंतर पुन्हा मोठ्या ताटामध्ये घातलं आणि मग बर्फी सेट केलेली आहे. तर आता इथं सेट केली गेली माझी, परंतु ते सारण आहे ना ते थोडं बाहेर जायला लागलं होतं आणि थोडी जास्त जाड झाली असती बर्फी. म्हणून मी पुन्हा आणखीन सेट झाल्यानंतर हे सगळं सारण परत आता डिशच्या डिश ताटामध्ये पालथी करेल आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित पसरून घेते. नंतर लक्षात आलं ते माझ्या. तर या ठिकाणी डिशमधलं आपण ताटामध्ये सारण जे आहे बर्फीचं ते काढून घेतलेलं आहे. आता हे थोडंसं पसरून घेऊ. अगोदरच तुम्ही मोठं ताट घेऊ शकतात बर्फीसाठी सेट करण्यासाठी. याच्यामध्ये तूप असल्यामुळे खाली ताटाला तूप लावण्याची गरज पडत नाही, लगेच बर्फी निघते. आता हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आता मी पसरवून घेते एकसारखं. थोडंसं रिकामा आहे ताट. जास्त पूर्ण ताटभर जर मी पसरवलं तर ती थोडी बारीक झाली असती वडी, म्हणून थोडंसं जाडसर असं या ठिकाणी बर्फीचं सारण मस्त सेट करून घेतलेलं आहे. लगेच आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत. लगेच सेट होतं हे, याला वेळ लागत नाही. मस्त छान मऊसूत खुसखुशीत आणि अगदी वेगळेच क्रंचीनेसपणा येतो ह्या बर्फीला. नक्की बनवून बघा, तुम्हाला देखील आवडेल. आणि थंडी स्पेशल मस्त अशी छान पौष्टिक बर्फी या ठिकाणी आपली पाडून तयार झालेली आहे. लगेच वड्या पडतात याच्या, म्हणजे अशी झटपट बनणारी ही बर्फी आहे. साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे, कुणालाही लगेच जमेल. आता एक एक वड्या आपण काढून घेऊ. बघा मस्त सेट झालेली आहे बर्फी, लगेच सेट होते. आता ह्या सर्व बर्फी काढून घेते आणि एका डिशमध्ये आता आपण काढून घेऊया. कट केलेल्या बर्फ्या बघा खाली सुद्धा चिपकलेलं नाही आहे सारण, इतकी छान सेट झालेली आहे बर्फी. जे प्रमाण आहे ना ती एकच वाटी घ्यायची आणि एकाच वाटीने सगळं पिठाचं प्रमाण, गुळाचं प्रमाण, तुपाचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे. वाटी एकच ठेवायची आणि त्याच वाटीने जसं सांगितलेलं आहे तसं प्रमाण घ्यायचं आहे. तर बघा अगदी मस्त सुरेख मऊसूत खुसखुशीत आणि छान अशी गव्हाच्या पिठाची, गुळाची आणि ड्रायफ्रूट्सची बर्फी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.